जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. अहमदनगर म्हणजे हल्ली ज्याचं नामकरण आता अहिल्यानगर झालेलं आहे, अशा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका येतो. या पारनेर तालुक्यामध्ये एक मोठं पुण्यक्षेत्र आहे, ज्या पुण्यक्षेत्राचं नाव आहे निखोज. निखोज ह्या क्षेत्री श्री मळगंगा मातेचं एक प्रभावी आणि जागृत असं देवस्थान आहे. आता ही जी निखोजची मळगंगा देवी आहे, हिचा शुद्ध नाव त्या ठिकाणी मळगंगा, परंतु बोली भाषेमध्ये सर्वसामान्य भाविक तिला मळाबाई, मळूबाई, मळाई इत्यादी नावाने सुद्धा ओळखतात. आता ही मळूबाई, मळाई किंवा मळगंगा ही देवी निखोजमध्ये कशी आली याबद्दल अनेक कथा आपल्याला यूट्यूबवरती ऐकायला वाचायला मिळतात. त्याबद्दल मी फारसं काही कथेबद्दल बोलणार नाही, परंतु आपला जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलचा एक उद्देश असतो, तो असा की नेहमी अप्रगट माहिती जी आतापर्यंत कोणालाही कळाली नाही अशी दरवेळेला सर्व भाविकांसमोर, श्रोत्यांच्या समोर, दर्शकांच्या समोर प्रदर्शित करणे, की जेणेकरून काहीतरी वेगळं, निराळं, गुप्त रहस्य हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. तरी सुद्धा एकदा आपण कथेचा भाग जाणून घेऊया. असं म्हणतात की निखोज ह्या क्षेत्रामध्ये धूम्राक्ष नावाचा एक दैत्य होता. हा धूम्राक्ष अतिशय बलाढ्य होता, शिवाय त्याला अनेक देवी देवतांच्या सिद्धी प्राप्त होत्या. त्याने एक वर सुद्धा प्राप्त केला होता की कुठल्याही पुरुष देवाच्या हाताने मला मरण येऊ नये, माझा निपात होऊ नये. मग काय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही त्याच्या समोर शरण आल्यागत झाले होते, कारण पुरुषाच्या हाताने त्याला मरण येणार नव्हतं. असा हा दैत्यासूर अतिशय माजला. सर्वसामान्य जनतेचा त्यांनी छळ सुरू केला. जनता त्राहीमाम झाली आणि मग त्यावेळेला साक्षात भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलं की मी पुरुष आहे, माझ्या हातून याचा मृत्यू होणे शक्य नाही, तेव्हा तू जसे आतापर्यंत दैत्यवधासाठी अवतार घेतलेस तसा अवतार एकदा घेऊन तू धूम्राक्षासोबत युद्धाला सज्ज हो आणि त्याचा वध कर. माता पार्वती म्हणाली, मी आतापर्यंत अनेक अवतार घेतले हे खरं आहे, परंतु आता माझी अवतार घेण्याची मानसिकता नाही, कारण मी थकले आहे. आता मुळामध्ये पार्वती देवी थकणे हा सिद्धांत काही मला पटत नाही. मुळामध्ये आदिशक्ती आहे, जगदंबा आहे, ती थकू नाही शकत. मूळ स्वभाव प्रकृती आहे, परंतु कथा तशी सांगतात त्यामुळे मी तसं सांगतोय. बाकी ती थकली वगैरे यावर माझा विश्वास नाही. मग त्यानंतर शंकराने सांगितलं पार्वतीला की तू थकलेली आहेस, मग आता काय करावं. मग पार्वती मातेने सुचवलं की तुमच्या जटेमध्ये माझी थोरली बहीण, मोठी बहीण गंगादेवी आहे, या गंगादेवीला आपण अवतार घ्यायला सांगू. आणि मग त्यानुसार शंकराच्या जटेमध्ये असणाऱ्या गंगादेवीने त्या ठिकाणी विशाल रूप धारण केलं, शस्त्रास्त्र हातामध्ये घेतली आणि गंगा माता त्या ठिकाणी निखोज या गावी आली. आणि त्यासोबतच मग तिचं आणि धूम्राक्षाचं तुंबळ युद्ध झालं. या युद्धामध्ये म्हणे मळगंगा मातेने त्या ठिकाणी धूम्राक्षाचा वध केला आणि कायमस्वरूपी निखोज गावी वास्तव्य केलं. ही झाली आता एक मूळ कथा की निखोजमध्ये मळगंगा नेमकी कशी आली. पण काही अप्रगट गोष्टी आज या ठिकाणी मी सांगणार आहे. त्या कुठल्या बघा, निखोजची मळगंगा माता ही त्या ठिकाणी एकटी नसून तिच्यासोबत त्या ठिकाणी साती आसरा सुद्धा आहे. म्हणजेच निखोजची मळगंगा ही एक प्रकारे आसरा स्वरूप आहे, माऊली स्वरूप आहे. त्या ठिकाणी जे कुंड आहे त्या कुंडाला कुंड माऊली मळगंगा असं म्हटलं जातं, म्हणजे कुंडामध्ये निवास करणारी माऊली मळगंगा. आता त्या ठिकाणी बघा, चैत्र महिन्यामध्ये मळगंगेची घागर निघते, जी अष्टमीच्या दिवशी निघते साधारणतः. ही घागर त्या ठिकाणी असणाऱ्या बारवेतून प्रगट होते असं मानण्यात येतं. आणि याला अनेक जण आखोदेखी डोळ्यांनी बघणारे, आपबीती सांगणारे अनेक ग्रामस्थ, भाविक आणि मळगंगेचा चमत्कार असणारे श्रद्धावान सुद्धा सांगतात की आम्ही डोळ्यांनी बघितलं की मळगंगेची घागर ही आपोआप त्या ठिकाणी कुंडामधून प्रगट होते. ती संपूर्ण गावामध्ये मिरवली जाते आणि पुन्हा त्या बारवेमध्ये तिचं विसर्जन केलं जातं. असा हा निखोजच्या मळगंगेचा महिमा. आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये, आजच्या ह्या कलियुगामध्ये सुद्धा एवढा दैदिप्यमान चमत्कार आखोदेखी बघणं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल. की एखाद्या बारवेमधून आपोआप घागर वर येते, ती पुन्हा मिरवून पुन्हा विसर्जित केली जाते, याला आपण चमत्काराशिवाय दुसरं नाव देऊ शकत नाही. दुसरा विषय म्हणजे
निखोजची जी मळगंगा आहे ही 7 आसरांच्या सोबत आहे, हे मी पहिलेच सांगितलं. तर निखोजच्या मळगंगेने अवतार घेण्याच्या आधीपासून ह्या 7 आसरा त्या कुंडामध्ये रहिवास करतात. म्हणजेच मुळामध्ये मळगंगा क्षेत्र, निखोज क्षेत्र हे 7 आसरांचं कुंड क्षेत्र आहे, माऊली क्षेत्र आहे. आसरा देवीलाच माऊली सुद्धा म्हटलं जातं. ह्या माऊलाया, ह्या 7 जणी, ह्या 7 जलदेवता मळगंगेच्या अवताराच्या आधीपासून त्या ठिकाणी रहिवास करवून होत्या. ज्या वेळेला मळगंगेने त्या ठिकाणी अवतार धारण केला त्यावेळेला ह्या 7ही आसरांनी मळगंगेला युद्धामध्ये प्रचंड मदत केली. त्या सुद्धा त्या ठिकाणी सदेह धारण झाल्या आणि सदेह धारण करून त्यांनी त्या ठिकाणी मळगंगेला मदत करत दैत्यासोबत युद्ध केलं, दैत्याच्या सैन्यांचा वध केला. मग बघा, आपलं या ठिकाणी कर्तव्य बनतं की ज्या वेळेला आपण मळगंगेचा कुळाचार करतो, मळगंगेची पूजा करतो, मळगंगेचं व्रत करतो किंवा मळगंगेचं उद्यापन करतो किंवा घट बसवतो, त्यावेळेला मळगंगेसोबतच या 7ही आसरांना मान देणं क्रमप्राप्त आहे. उलट मी तुम्हाला असं सांगेल की मळगंगेच्या आधी या 7 जणींना मान दिला तरी सुद्धा चालेल, कारण त्यांनी एक प्रकारे मळगंगा मातेला सहाय्य करून तिच्या भक्तांवर उपकार केलेले आहे. दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी आपण जेव्हा मळगंगेची ओटी भरतो तर ती ओटी भरत असताना मंदिरामध्ये देवीची ओटी भरणं हा एक भाग झाला, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या बारवेची सुद्धा ओटी भरावी, ज्या बारवेमधून ही घागर प्रगट होते. आणि कुंड माऊलीची म्हणजेच जे त्या ठिकाणी रांजण खळग्याजवळ असणारं निखोजचं कुंड आहे, या कुंड माऊलीची सुद्धा ओटी भरावी. म्हणजे मळगंगेचं दर्शन घेत असताना एकूण 3 ओट्या भरणं हे आपल्याला गरजेचं आहे. मंदिरामध्ये मूळ मळगंगेच्या मूर्तीची ओटी भरणे, त्यानंतर असणाऱ्या कुंड माऊली कुंडाची ओटी भरणे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बारवेची ओटी भरणे. आता तुम्ही मंदिरामध्ये देवीला 6 वारी किंवा 9 वारी पातळ चढवू शकता आणि बारवेची किंवा कुंडाची ओटी भरत असताना त्या ठिकाणी तुम्ही साधी खणा नारळाची ओटी सुद्धा भरू शकता. गरजेचं नाही की प्रत्येकच ठिकाणी आपण पातळ द्यावं, परंतु ओटी भरणं मात्र गरजेची आहे. दुसरा विषय म्हणजे मळगंगेची ओटी भरत असताना तिच्यावरती आपण 1 खणी सामान ठेवावं. 1 खणी सामान म्हणजे काय, तर मंदिरामध्ये जी आपण ओटी मळगंगेची भरतो तिच्यावरती चोळी किंवा पातळ असावं, त्यावरती तांदूळाच्या अक्षदा असाव्या, त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ असावा, 1 सुपारी, 1 बदाम, 1 खारीक, खोबऱ्याचा 1 तुकडा आणि त्या ठिकाणी असणारा 1 हळकुंड, याला 1 खणी सामान म्हणतात. म्हणजे एका खणाचं सामान म्हणून 1 खणी सामान. अशा ह्या 5 फळं म्हणजे 5 सुमंगल वस्तू त्या ओटीवरती असाव्या. त्यासोबतच जे ऋतुमानानुसार गोड फळ असेल ते फळ सुद्धा नक्की अर्पण करावं. चिकू असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, केळाची फणी असेल त्यावरती नक्की ठेवावी. आता मळगंगेचं मंदिरामध्ये आपण अशा पद्धतीने ओटी भरली. बारवेवरती ओटी भरताना एक साधा खण म्हणजेच ब्लाऊज पीस, त्यावरती हेच 1 खणी सामान जे मी मगाशी 5 फळं सांगितली ती आणि थोडेसे तांदूळ, अशा पद्धतीनुसार बारवेमध्ये न फेकता बारवेच्या काठावरती खाली ती ओटी भरावी. बारवेमध्ये फेकून बारवेचं पाणी दूषित किंवा घाणेरडं करू नये. आता कुंड माऊलीची ओटी भरताना मात्र क्रम बदलतो. त्या ठिकाणी कुंडाची ओटी भरत असताना कुंडामध्ये 7 जलदेवता म्हणजे 7 आसरांचं निवासस्थान आहे, जे कुंडाच्या अतिशय खोल अंतर्गत भागामध्ये गुप्त आहे. अशा ह्या आसरांची ओटी भरत असताना ती 7च्या पटीमध्ये भरावी लागते. म्हणजेच काय, तुम्ही जो खण घेणार किंवा जो ब्लाऊज पीस घेणार त्यावरती 7च्या पटीमध्ये सामान ठेवावं. म्हणजे 7 हळकुंड, 7 खारीक, 7 सुपाऱ्या, 7 बदाम आणि 7 खोबऱ्याचे तुकडे, म्हणजे हे झाले 7 खणी सामान. त्यानंतर आपण त्यावरती 1 नारळ ठेवावा आणि त्या ठिकाणी अशी ही ओटी त्या कुंडामध्ये सोडावी. कुंडामध्ये ओटी सोडत असताना त्या ठिकाणी ती स्वतःच्या जीवाची खबरदारी घेत आणि दुरूनच सोडावी, विनाकारण पाण्याच्या जास्त जवळ जाऊ नये. आता या ठिकाणी आपण 7 जणींचा मान वेगळा दिला, मंदिरातला मान वेगळा दिला, बारवे पासचा मान वेगळा दिलेला आहे, हे लक्षात घ्यावं. आता बघा, ज्यांना घरी नवरात्र बसवायचं आहे आणि ह्या नवरात्रामध्ये आपल्याला मळगंगेची घटस्थापना करायची आहे, तर ही घटस्थापना आपण कशा पद्धतीनुसार करायची हे सुद्धा लक्षात घेऊया. आपण ज्या वेळेला 3.5 शक्तिपीठांचा कलश बसवतो, ज्यामध्ये श्री तुळजाभवानी, श्री रेणुका माता, श्री महालक्ष्मी, त्या ठिकाणी असणारी श्री सप्तशृंग निवासिनी किंवा इतर देवी देवता यांचं घटस्थापना करत असताना या घटाला शक्यतोवर आपण नारळ लावतो.
बऱ्याच घराण्यांमध्ये नारळाचा कळस देण्याची प्रथा नवरात्रीमध्ये आहे, परंतु जो त्या ठिकाणी मळगंगेचा घट असतो, जो स्पेशल फक्त आणि फक्त मळगंगेच्याच नावाने बसवला जातो, अशा घटाला त्या ठिकाणी नारळ बसवू नये. त्याचं कारण असं की गंगा म्हणजे एक प्रकारचं पाणी, म्हणजे मळगंगा ही स्वतः जलस्वरूप आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या साती आसरा, कुंडमावल्या या सुद्धा जलस्वरूप आहे. त्यामुळे कळसामधलं पाणी हे उघडं राहायला पाहिजे. त्याला पंतीने किंवा एखाद्या झाकणाने किंवा नारळाने दाबून टाकायला नको, तर ब्रह्मांडाची ईश्वरीय ऊर्जा ही त्या पाण्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून तो घट उघडा असावा. मळगंगेच्या घटाला नारळ नसतो, हे लक्षात घ्यावं. परंतु दुविधा मनस्थिती अशी निर्माण होईल ज्यांचं कुलदैवत मळगंगा देवी सुद्धा आहे आणि त्यांची कुलस्वामिनी दुसरी एखादी 3.5 शक्तिपीठापैकी आदिमाया सुद्धा आहे, म्हणजे तुळजापूर भवानी, माहूर रेणुका, वणीची सप्तशृंगी किंवा कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी यांच्यापैकी एक कुलस्वामिनी सुद्धा आहे, प्लस मळगंगा सुद्धा आहे. मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला 2 कलश नवरात्रीमध्ये स्थापन करावे. कुलस्वामिनीच्या कलशाला नारळ लावावा आणि मळगंगेच्या कळसाला नारळ लावू नये. बाकीचे विधी हे सर्वसामान्य सारखेच आहे. दररोज फुलांच्या माळा सोडणे, हळद कुंकू, आरती, नैवेद्य वगैरे वगैरे, त्यामध्ये कुठलाही बदल नाही. पुढचा विषय बघा. मळगंगा देवी ही ज्या ठिकाणी निवास करते त्या ठिकाणी असणारी बारव आणि त्याच्या बाजूला ते जिथे ते पाण्याचा स्रोत आहे, नदी आहे, आणि त्या ठिकाणी असणारी कुंड माऊली म्हणजेच ते मोठं कुंड, या कुंडाच्या अंताचा आत्तापर्यंत पत्ता लागलेला नाही. अंताचा पत्ता म्हणजे कुंड किती खोल आहे हे आत्तापर्यंत मोजताच आलेलं नाही. काय असावं बरं एवढं रहस्य? तर या कुंडामध्ये खोल तळाशी 7 मातृका, 7 जणी, 7 आसरा रहिवास करतात. मग तुम्ही म्हणाल, आता जर त्या कुंडामध्ये उडी मारली किंवा तळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर तळापर्यंत जाणं शक्यच नाही, कारण जी दैवीय शक्ती आहे ती तळापर्यंत जाऊच देणार नाही. आणि मुळामध्ये कुंड किती खोल आहे याचाच अजून पत्ता लागलेला नाही, त्यामुळे तळामध्ये जाणे हा विषयच अशक्य प्राप्त आहे. तरी सुद्धा आपण असं ग्राह्य धरूया की कुठल्या तरी सहाय्याने काहीतरी मार्ग करून आपण तळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या तळाशी 7 आसरा जिवंत सापडतील का किंवा डोळ्यांनी दिसतील का, सदृश्य असतील का? बघा, 7 आसरा ह्या आपल्या मनुष्याप्रमाणे तळ्याशी राहतात हा गैरसमज आहे. त्या ठिकाणी चैतन्य स्वरूपाने निवास करतात, म्हणजे अख्ख्या त्या कुंडाच्या पाण्याच्या थेंबामध्ये ह्या 7 आसरांचा रहिवास आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रहिवास करतात, परंतु डोळ्यांनी दिसतीलच असं शक्य नाही. उलट जो सद्भक्त आहे, ज्याच्यावर कुंड माऊलीची आणि मळगंगेची कृपा आहे, अशा सद्भक्ताला त्या स्वप्नामध्ये दृष्टांत देतात, दर्शन सुद्धा देतात. याचंच उदाहरण सांगायचं झाल्यास, चिंचोली ह्या गावामध्ये असणाऱ्या एका सद्भक्ताच्या स्वप्नामध्ये या 7ही आसरा गेल्या आणि त्यांनी सांगितलं की चिंचोली गावामध्ये आमचं आणि मळगंगेचं मंदिर बांध. आणि मग तो भक्त दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना करू लागला मळगंगेची की माते, तू रात्री मला स्वप्नामध्ये दर्शन दिलंस, परंतु माझी तर ऐपत नाही मंदिर बांधण्याची, कारण मी गरीब शेतकरी आहे, मला माझ्या पोटापाण्यापुरतं धान्य कमावता येत नाही, मी तुमचं मंदिर काय बांधणार? तर बघा, पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये दृष्टांत त्याला आला आणि त्याला मळगंगेनी आणि 7 जणींनी सांगितलं की उद्या तुला ज्या महिला मिळतील आणि त्या जी वस्तू देतील ती वस्तू घडी सांभाळून दे. दुसऱ्या दिवशीच्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे तो शेतकरी पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वतःच्या कामाला गेला आणि त्या ठिकाणी त्याला 7ही जणींनी मनुष्य रूपामध्ये म्हणजे स्त्री स्वरूपामध्ये दर्शन दिलं. 7ही आसरांनी स्त्री स्वरूपामध्ये दर्शन दिल्याच्या नंतर त्यांनी त्याला सांगितलं की आमच्याजवळ हा साप आहे, हा साप तू घरी घेऊन जा, या सापाचे तुकडे कर आणि या सापाला जतन करून ठेव. शेतकरी भोळा होता. महिलांनी सर्प दिला, त्याने तो स्वतःच्या पागोट्यामध्ये, शेल्यामध्ये गुंडाळून घेतला आणि घरी नेला. आणि असं म्हणतात, घरी गेल्यावर साक्षात त्या सर्पाचा सुवर्ण सर्प तयार झाला होता, म्हणजे संपूर्ण साप सोन्याचा बनलेला होता. आणि मग त्या सुवर्ण सर्पाला त्या ठिकाणी विकून त्या पैशातून मळगंगेचं चिंचोली येथे मंदिर बांधण्यात आलं. म्हणजेच सांगायचा उद्देश काय, त्या 7 आसरा अस्तित्वामध्ये आहे, चैतन्य स्वरूपी आहे, सद्भक्ताला दर्शन सुद्धा देतात, पुढे होणाऱ्या धोक्याची चाहूल सुद्धा सांगतात. खऱ्या मळगंगेच्या भक्ताला 7ही आसरा आणि मळगंगा स्वप्नामध्ये जाऊन उद्या काय घडणार, उद्या कुठला धोका आहे हे आजही स्वप्नामध्ये येऊन सांगते. याची अनेक भाविक आणि श्रद्धावान ग्वाही देतील.
म्हणजे त्या चैतन्य स्वरूपी आसरा आजही अस्तित्वामध्ये आहे. उगाच विषयाची परीक्षा घेऊ नये. आसरा दैवत जेवढं शांत आणि प्रेमळ आहे तेवढंच ते क्रोधी आणि विक्राळ सुद्धा आहे. त्याचा अंतच बघू नये. पुढचा विषय बघा, ह्या ज्या साती आसरा आहे आणि कुंडमाऊली आहे, हिचं एक रहस्य म्हणजे या नेहमी घरातील मोठ्या मुलीला त्या ठिकाणी पकडतात म्हणजे पछाडतात वगैरे नाही, परंतु शक्यतोवर जो संचार येतो, अंगात जे वारं येतं किंवा स्वप्नामध्ये जे दृष्टांत येतात किंवा जी मळगंगा किंवा साती आसरा प्रसन्न होतात, हे त्या ठिकाणी कुटुंबातील नेहमी थोरल्या मुलीलाच जास्त करून प्रसन्न होतात. याचं कारण काय? याचं कारण असं की एक कथा सांगण्यात येते की पाटील समाजाची एक मुलगी होती. या पाटील समाजाच्या मुलीची मळगंगेवरती नितांत श्रद्धा होती. एकदा मळगंगा माता आणि 7 जणी गुप्त स्वरूपाने स्त्री रूप धारण करून या पाटील समाजाच्या मुलीकडे गेल्या आणि तिला त्यांनी अन्न मागितलं. या मुलीने त्यांना पोटभर अन्न दिलं. आता ह्या क्रम अनेक दिवस चालू राहिला. कधेमध्ये या 7ही जणी त्या पाटलाच्या मुलीला भेट देत राहिल्या. आता एक दिवस त्या मुलीला लक्षात आलं की ह्या बाया बरं नेमक्या कोण? दरवेळेला येऊन मला अन्न मागतात, माझ्याशी गोड गोड बोलतात, माझ्या भेटीसाठी येतात. अतिशय सुंदर, दैदिप्यमान, तेजस्वी स्वरूप धारण करणाऱ्या ह्या महिला. शेवटी त्या मुलीने एकदा त्यांना विचारलं, माऊल्यांनो, तुम्ही नेमक्या कोण आहात? आणि तिच्या ह्या प्रश्नावरती मळगंगेने आणि 7 आसरांनी तिला दर्शन दिलं आणि सांगितलं, आम्ही निखोद क्षेत्री कुंडामध्ये रहिवास करणाऱ्या 7 आसरा आणि मळगंगा देवी आहोत. आता तू आमचं खरं स्वरूप ओळखलेलं आहे, त्यामुळे पुन्हा फिरून आम्ही तुझ्या दर्शनाला आता कधी येणार नाही, म्हणजेच तुला दर्शन देणार नाही, तुला भेट देणार नाही. हा शब्द पाटलाच्या मुलीला फार लागला. कुंड मावल्या आणि आसरा गुप्त झाल्या. पाटलाच्या मुलीने मात्र ठरवलं की आता तुम्ही मला भेटायला येणार नाही, मग मी कायमस्वरूपी आता तुमच्याकडे येते. आणि त्या मुलीने धावत जाऊन त्या कुंडमाऊलीमध्ये उडी मारली आणि त्या तळाशी जाऊन तिने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. म्हणजे स्वतःच्या प्राणाचं अर्पण हे मळगंगेला आणि कुंडमाऊली आसरांना केलं. तिच्या ह्या बलिदानाचं प्रतीक म्हणून मळगंगेनी आणि 7 आसरा माऊल्यांनी त्या ठिकाणी वरदान दिलं की तू पाटील समाजातील थोरली मुलगी, पाटील घराण्यातील थोरली मुलगी असल्यामुळे आमच्यासाठी तू प्राणांचं जे बलिदान दिलंस, तर आम्ही इथून पुढे वरदान देतो, 18 पगड जातीमधील जे कोणी भाविक भक्त आमचे असतील अशा घरातील थोरल्या मुलीवरती आमची कृपादृष्टी अधिक राहील आणि आम्ही थोरल्या मुलीकडे तुझ्या स्वरूपामध्ये रहिवास करू. म्हणजेच काय, जे त्या मुलीने जिवंत बलिदान दिलेलं आहे ती सुद्धा त्या ठिकाणी चैतन्य स्वरूप धारण करून या आसरांमध्ये मिश्र झालेली आहे. तिची प्राणशक्ती तिने आसरांना समर्पित केलेली आहे. केवढं मोठं ते बलिदान म्हणावं आपण. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अंदाज घ्या, ज्यांना वारं असेल, संचार असेल, ज्यांच्या घरामध्ये मळगंगेची सेवा असेल, त्यांच्या घरातील थोरल्या मुलीला किंवा थोरल्या सुनेलाच आसरा लवकर प्रसन्न होतात. कारण सुना सुद्धा एक प्रकारे सासरवाळीच असतात, लेकूरवाळीच असतात. त्याच्यामुळे थोरली महिला हा त्या ठिकाणी दंडक मळगंगेने पाळलेला आहे. पुढचा विषय सांगायचा झाला म्हणजे तो असा की अनेक चमत्कार सांगण्यात येतात की एका गोराख्याला मळगंगेने त्या ठिकाणी भरपूर द्रव्य दिलं. एक चमत्कार सांगण्यात येतो की एका महिलेला मूल होत नव्हतं, तर तिने स्वतःचं बाळ कुंडामध्ये सोडल असा नवस केला. बाळ कुंडामध्ये सोडल्याबरोबर ते तळाशी गेलं वगैरे वगैरे, आणि पुढच्या वर्षी ते बाळ पुन्हा जिवंत होऊन वापस आलं. आता आजच्या वैज्ञानिक युगामध्ये हा चमत्कार काही धर्मशास्त्रीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या मनाला पटणारा नाही. तरी सुद्धा सांगतो, ही घटना जुन्या युगातील आहे, पूर्वयुगातील आहे. पूर्वयुगामध्ये अशी घटना सत्य घडली असेल, कारण अनेक चमत्कार घडत होते. परंतु आजच्या कलियुगामध्ये मात्र असा कोणीही पडताळा करू नये. असे मुलं कोणीही कुंडामध्ये पाण्यामध्ये सोडू नये. आजही सोडले जातात. आजही बरेच भाविक त्या ठिकाणी हिंमत मारतात, परंतु लहान बालकाला असं दुर्डीमध्ये परडीमध्ये घेऊन त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडणे हे अगदी घातकी आहे, अघोरी कृत्य आहे. मळगंगा मातेच्या ओटीमध्ये तुम्ही लहान बालकाला टाका, तिच्या कुंडाचं पाणी घेऊन ते बाळकाच्या अंगावरती शिंपा, बालकाच्या नावाने मंदिर संस्थानला दान द्या, त्या ठिकाणी पंगत उठवा, अभिषेक घाला, परंतु बाळकाला कुंडात सोडणं असं कृत्य कृपया करू नका, हे मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. आता एक विषय म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नसतील अशांनी जर मळगंगेला नवस केला की आमच्या पोटी मूलबाळ जन्माला येऊ दे, आणि अशांचा नवस पूर्ण झाला तर अशांसाठी मी एक गुप्त तोडगं सुद्धा सांगतो, ते नक्की करा बरं का. ते तोडगं असं की मंदिरामध्ये मळगंगेची ओटी भरत असताना या ओटीमध्ये बालकाच्या हाताने 5 सोन्याचे मणी टाका. त्यानंतर
जी बारवाची ओटी तुम्ही भरसाल, बारवेच्या ओटीमध्ये एक सोन्याचा मणी टाका आणि जे कुंडमाऊलीची ओटी आहे जिच्यावरती आपण 7च्या पटीमध्ये सामान घेतलं होतं, 7 खारीक, 7 बदाम, सुपारी, हळकुंड, खोबरेचे तुकडे वगैरे, या कुंडमाऊलीच्या ओटीवरती 7 सोन्याचे मणी मुलाच्या हाताने टाका. तुम्ही म्हणाल आता इथे सोन्याचा काय विषय आला, परंतु बघा, आसरा माऊल्यांना सोनं अतिशय जास्त प्रिय असतं. त्या सोन्याच्या सुवर्ण अलंकारामध्ये मढलेल्या असतात, त्यामुळे सोन्याच्या मण्याची काही फारशी बाबत नाही. 100 रुपयापासून सुद्धा सोन्याचा मणी विकत मिळतो. म्हणजे मण्यांची संख्या बघा, कुंडामध्ये जी ओटी सोडली तिच्यावर 7 मणी, मंदिरामधल्या ओटीवरती 5 मणी आणि बारवापाशी 1 मणी, असे 7 अधिक 5 अधिक 1 असं एकूण त्या ठिकाणी 13 सोन्याचे मणी भरतात. असे आपण सोन्याचे मणी त्या ओटीवरती नक्की व्हावे. हे कोणासाठी सांगतोय? ज्यांना मळगंगेच्या नवसानी मुलगा मुलगी जन्माला आलेली आहे अशांनी. मळगंगेच्या नवसामुळे जन्माला आलेल्या मुला मुलींमध्ये तापटपणाचं प्रमाण अधिक असतं, चिडचिडपणाचं प्रमाण अधिक असतं, ते मुलं लवकर बिमार पडतात, कारण त्यांच्यावरती जगदंबेचं ओझं असतं. आणि आसरा स्वरूप असल्यामुळे पाण्याचा त्या ठिकाणी असणारा संथपणा, परंतु पाण्याच्या खोलाशी असणारा दबाव सुद्धा त्या मुलांच्या स्वभावामध्ये जाणवतो. त्यामुळे हे सोन्याचे मणी देऊन देवीच्या ओझ्यातून त्यांची सुटका करवून घ्यावी. पुढचा विषय म्हणजे ज्यांना कुलस्वामिनी मळगंगा देवी आहे, ज्यांच्या अंगात मळगंगेचं वारं आहे, ज्यांना मळगंगेचा संचार किंवा दृष्टांत प्राप्त होतात, अशा भक्तांनी सर्वात प्रथम आंबा हे फळ खाऊ नये. जेव्हा ऋतुमानानुसार आंबा येतो तो आंबा सर्वात प्रथम मळगंगेला अर्पण करावा. आता कुठे अर्पण करू शकता? निखोज क्षेत्री किंवा चिंचोली क्षेत्री किंवा इतरही मळगंगेचे अनेक क्षेत्र आहे ज्यांची माहिती मी व्हिडिओमध्ये पुढे देईल. त्या ठिकाणी जाऊन आंबा अर्पण करण्याची गरज नाही. जे प्रॉपर जवळपासचे रहिवासी असतील ते तिथे जाऊन आंबा अर्पण करावा. परंतु जे लांब राहतात अशांच्या देवघरामध्ये मळगंगेचा टाक असेल, मळगंगेचा फोटो असेल, त्यांनी मळगंगेच्या फोटोला किंवा टाकालाच त्या ठिकाणी हळद कुंकू अर्पण करून आंबा वाहावा. तो मळगंगेला पावन असतो, कारण आंबा हे फळ मळगंगेला आणि 7 आसरांना अतिशय जास्त प्रिय आहे. परंतु तो आंबा एक न वाहता 7च्या पटीमध्ये व्हावा, म्हणजे 7 आंबे अर्पण करावे. आणि काहीच हरकत नाही, हे आंबे आपण पुन्हा उचलून त्याचा आमरस करून तो देवीला दाखवून घरामध्ये खाऊ शकतो, किंवा अर्पण केलेले आंबे 1.25 तासानंतर उचलून आपण घरामध्ये सुद्धा खाऊ शकतो. त्यामुळे हे आंबे वाया गेले असा त्या ठिकाणी भावार्थ नसावा. आणि मुळामध्ये मी या वृत्तीचा माणूस आहे, जर तुम्ही देवाच्या नावाने ती वस्तू आणली आहे तर ती संपूर्णतः देवाला द्यायला काहीच हरकत नाही. उलट हे आंबे तुम्ही घरामध्ये एक प्रसादाचा ठेवून उरलेले 6 आंबे गाईच्या मुखी सुद्धा देऊ शकता, किंवा लहान मुलींना सुद्धा हे आंबे वाटू शकता. अशा पद्धतीनुसार आंब्याचा सुद्धा आपण देवीला भोग दाखवल्याशिवाय तो ग्रहण करू नये. बऱ्याच घराण्यांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस तयार करून हा आमरस देवीला आणि पितरांना दाखवला जातो. पण ज्यांना मळगंगा प्रसन्न आहे त्यांनी तो सर्वात प्रथम अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याच्या आधी केव्हा तरी एखादा मंगळवार शुक्रवारचा दिवस बघून किंवा पौर्णिमेचा दिवस बघून मळगंगेला अर्पण करावा. नंतर अक्षय तृतीयेला त्याचा नैवेद्य पितरांना दाखवावा. तर अशा पद्धतीनुसार आपण मळगंगेची ही महती जाणून घेतलेली आहे, काही गुप्त रहस्य जाणून घेतलेले आहे आणि काही तोडगे सुद्धा या ठिकाणी जाणून घेतलेले आहे. आता मी सांगतो, मळगंगेचा छबिना डोक्यावर घेऊन नाचणे ही अतिशय चुकीची प्रथा आहे. काही जण मळगंगेचा चांदीचा मुखवटा बनवतात, तो बनवायला पाहिजे. मळगंगेचा चांदीचा मुखवटा घरी स्थापनही करायला चालतो, परंतु तो डोक्यावर घेऊन नाचणे अतिशय चुकीचं आहे. त्याचं कारण असं की मळगंगा ही जलदेवता आहे, आसरा स्वरूप आहे. जेवढं तुम्ही त्या ठिकाणी ती मळगंगेचा मुखवटा घेऊन डोक्यावरती नाचाल, हा एक प्रकारे मळगंगेचा अपमान आहे. कारण आसरांचा गुणधर्म असा, एकदा त्या स्थापन झाल्यावर पुन्हा त्यांना हलवायला चालत नसतं. राहिला विषय निखोज बारवातून निघणाऱ्या घागरीचा, तर ती घागर त्या ठिकाणी जगदंबेचा आशीर्वाद स्वरूप आहे म्हणून तिला मिरवली जाते, नाचवली जाते, विसर्जन केली जाते. परंतु मळगंगेचा मुखवटा किंवा मूर्ती घेऊन नाचणे हा अतिशय थिल्लरपणा आहे. तसं कोणीही करू नये. आणि जर कोणी प्रसिद्ध व्यक्ती करतही असतील तर इतरांनी त्यांचं अनुकरण करू नये. मळगंगेचा अभिषेक करावा, तिच्या टाकाला, तिच्या मुखवट्याला, तिच्या फोटोला फळांनी फुलांनी धूप दीप अर्घ्य द्यावं, दर्शन घ्यावं. आणि मळगंगा देवीचा मंत्र कुठला? तर या ठिकाणी मी एक मळगंगेचा मंत्र आपल्या सर्वांना सांगत आहे. तो असा आहे: ओम निखोज क्षेत्रवासिनी सप्तमातृकाये नमः.
मळगंगाये नमः। ओम निखोज क्षेत्रवासिनी सप्तमातृकाये नमः। 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 मळगंगाये नमः। ओम या तारक मळगंगेच्या नाममंत्राचा आपण आपल्या ऐपतीप्रमाणे दररोज 108 वेळेला किंवा 11 वेळेला किंवा जसा वेळ मिळेल तसा जाप करू शकतो। या मंत्राच्या दिव्य प्रभावामुळे तुम्हाला स्वप्नामध्ये मळगंगेचं साक्षात दर्शन प्राप्त नक्कीच होईल, परंतु सांगितलेला कुळाचार हा योग्य पद्धतीनुसार पाळावा। तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे या व्हिडिओद्वारे नक्की कळवा, कमेंट करा आणि व्हिडिओला आवडलेला असल्यास लाईक करा, शेअर करा। आपल्या जगदंबा देवी संस्थान ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि अशीच निरनिराळी माहिती आपण पुन्हा सुद्धा घेऊन येऊ। पुन्हा कधीतरी आपण मळगंगेचे किती अवतार झाले, ते कुठल्या गावांमध्ये झाले, ते कसे कसे झाले याबद्दल सुद्धा माहिती घेऊ। त्या गावाच्या मळगंगेची आणि निखोज क्षेत्राची काय साम्य आणि भेद आहे हे सुद्धा जाणून घेऊ। तोपर्यंत राम राम सर्वांना। जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश।